चा धाक प्रशासनावर असला पाहिजे, पण सरकारने तसं वागलं पाहिजे ना. प्रशासनाला जर माध्यम समजून जर तुम्ही करप्शन करणार असाल तर त्या प्रशासनावर तुमचा धाक असणार आहे कसं? प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही पैसे गोळा करताय, माया गोळा करताय देश राज्यातली. सगळे हे अधिकारी काय करतात? पैसे गोळा करून मंत्र्याला पैसे देतात. मग ते मुख्यमंत्र्यापासून ते खालपर्यंत असतील हे अधिकारी. मग तुम्ही जर एखादी अधिकारी तुम्हाला जर काही ही सगळी संपत्ती करप्शनच्या माध्यमातून गोळा करून जर तुम्हाला देत असेल करप्शनच्या माध्यमातून, तर तो अधिकारी तुम्हाला भिण्याचं काही कारणच नाही ना हो. तो सहज म्हणू शकतो ह्याला मी एवढे पैसे दिले त्यानं काय माझं वाकडं करणार आहे असं म्हणू शकतो ना. म्हणून अधिकाऱ्यामार्फत पैसे खाण्याची जी पद्धत या राज्यामध्ये ही आज सुरू नाही झाली, ही फ्रॉम द बिगिनिंग विलासराव देशमुखाच्या अगोदरपासून सुरू झाली ही प्रक्रिया अधिकाऱ्यामार्फत. म्हणजे आपल्याला काही होणार नाही, आपण सेफ राहू. अरे काय अधिकार आहे तुम्हाला कलेक्टरला मला महिन्याला एवढे पैसे मिळाले पाहिजे म्हणून? खासदार म्हणतो, आमदार म्हणतो, तहसीलदारला लगेच सांगतो मी इथला तहसील आमदार आहे, मला हा महिन्याला एवढा हप्ता मिळाला पाहिजे. कुठून द्यायचं त्या अधिकाऱ्यांनी पैसे? कुठं नेऊन सोडलं देशाला तुम्ही? अधिकाऱ्यामार्फत पैसे खायची सवय तुम्ही लावलीत आणि स्वतः निरामय राहायचं. हे सगळं होत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वंचित बहुजन आघाडीसोबत होतात, विशेषतः प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांच्यासोबत आपलं चांगलं सख्य होतं. आपण बरेच प्रवक्ता म्हणून सुद्धा काम केलं चांगल्या पद्धतीनं. आता प्रकाश आंबेडकरांपासून दूर जाण्याचं कारण कशामुळं आपण दूर गेलेत किंवा वैचारिक मतभेद कशावरून झाले? आमचे वैचारिक मतभेद नाही, आम्ही दोघं विचाराने एकच आहोत. पण काही मजबुरीज असतात नेत्यामध्ये. जसं रश्मी ठाकरेमुळं आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना मंत्री करावं लागलं. अशा काही वैयक्तिक अडचणी असतात काही फॅमिलीमधल्या, ती त्या बाळासाहेबाला आडव्या आल्या एवढंच म्हणेन मी. ज्या पद्धतीने आपण सांगताहेत की उद्धव ठाकरेंच्या आतमध्ये रश्मी ठाकरे आणि त्यामुळं आदित्यांना मंत्रिपद द्यावं लागलं. बाळासाहेबांमधले रश्मी